नमस्कार मित्रांनो, मी गणेश आचवल स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. निमित्त आहे एका आगामी नव्या कोऱ्या मालिकेचं, जी मालिका चर्चेचा विषय ठरणार आहे. पण त्याबद्दल मी काही बोलत नाहीये, तर स्टार प्रवाह, मराठी परंपरा, मराठी प्रवाह जपणारी आमची लाडकी वाहिनी स्टार प्रवाह, तिचे बिझनेस हेड माझा मित्र सतीश राजवाडे माझ्यासोबत आहे. नमस्कार सतीश. आणि सर्वप्रथम अभिनंदन, एवढा मोठा प्रोजेक्ट आहे पण त्याच्याबद्दल मी बोलत नाही, तू आमच्या प्रेक्षकांना सांगावंस अशी मी विनंती करतो. मी सावित्री ज्योतिराव फुले ही मालिका 5 जानेवारीपासून स्टार प्रवाहावर येते आणि मला खूप आनंद आहे की जिओ स्टार हे जे एक वाहिनी आहे, जे एक नेटवर्क आहे, ते अशा पद्धतीने असे जबाबदार काय म्हणूयात आपण त्याला, कथानक, अशा जबाबदार गोष्टी रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहेत. म्हणजे एका बाजूला आपल्या करमणूक प्रधान किंवा नॉन फिक्शन शोज असतातच, होय, पण जेव्हा एखादी वाहिनी अशा पद्धतीची मालिका, अशा पद्धतीचं कथानक रसिक प्रेक्षकांसमोर घेऊन येते, ते उलगडायचा प्रयत्न करत असतं, त्यातनं त्याची सामाजिक बांधिलकीची जाणीव आपल्याला प्रत्येक पावलापावलावर कळते. ही मालिका खरंच खूप महत्त्वाची. ह्याच्या आधी आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही मालिका केली होती, छत्रपती शिवाजी महाराज ही मालिका केली होती. त्यामुळे कुठेतरी असं वाटतं की ही आपली जबाबदारी आहे की अशा पद्धतीच्या गोष्टी, अशा कथा आजच्याच जनरेशनलाच नाही पण प्रत्येकाला रोज बघायला मिळतील, जेणेकरून ह्या व्यक्तिमत्वाने आपल्या आयुष्यात काय काय स्ट्रगल्स केलेले आहेत, ते ज्या ज्या गोष्टींच्या माध्यमातून गेलेले आहे, बरोबर, ते सर्व रसिक प्रेक्षकांसमोर उलगडत आहे. खरंय. मुळात सावित्रीबाईंचं आणि महात्मा ज्योतिबा फुलेंचं कार्यच इतकं महान आहे की ते आजच्या पिढीपर्यंत पोहोचणं ही गरज आहे. आणि ज्या वेळेला असा एखाद्या प्रोजेक्टचा मनात विचार येतो, त्यावेळेला कास्टिंग म्हणा किंवा कलाकारांची निवड असेल, संहिता लेखन, ह्या सगळ्या जबाबदाऱ्या एकावर सोपवायच्या असतात. तर मग जगदंब क्रिएशन कसं त्याच्याशी जोडलं गेलं? जसं तू म्हणालास की ही खूप मोठी जबाबदारी आणि ती त्याच जबाबदारीने, त्याच ताकदीने, त्याच संवेदनाशील पद्धतीने मांडणं खूप गरजेचं आहे. आणि अमोल कोल्हे, जगदंब क्रिएशन्स, ह्याच्याबद्दल काही नवीन सांगायला नको. स्वतः व्यक्ती म्हणून सुद्धा इतके जबाबदार आहेत. आपल्याला माहिती आहे त्यांचं कार्य काय आहे. त्यांनी ह्याच्या आधी सुद्धा भरपूर मालिका केलेल्या आहेत, जसे आपण वेगवेगळ्या वाहिन्यांवर पाहिलेल्या आहेत. त्यामुळे ह्यांच्या हातात एवढं मोठं शिवधनुष्य दिल्यानंतर ते योग्य पद्धतीने पार पाडलं जाईल ह्याची खात्री होती. खरंय. अमोल कोल्हे आपल्याला सगळ्यांना एक उत्तम अभिनेता म्हणून पण माहिती आहे, एक जबाबदार व्यक्तिमत्व म्हणून पण माहिती आहे. अशा जबाबदार व्यक्तिमत्वाला इतक्या मोठ्या जबाबदार भूमिकेत कास्ट करणं, हे याला काही वेगळा विचार लावायची गरज नव्हती. हे फार सोपं होतं. खरंय. त्याच्यासोबत मधुरा आणि गोखलेला ह्या मालिकेमध्ये सावित्री आईच्या भूमिकेत सादर करणं, कारण का त्यांचं सुद्धा व्यक्तिमत्व, आजपर्यंत त्यांनी जे काही काम केलं त्याच्याबद्दल लोकांना सर्वांना माहिती आहे. घराघरात त्यांचं नाव आई कुठे काय करते या मालिकेमुळे सुद्धा पोहोचलेलं आहे. त्या सुद्धा अत्यंत संवेदनाशील आहेत, त्यांचं वाचन भरपूर आहे. त्यामुळे अशी जबाबदार मंडळी जेव्हा एखादा जबाबदार प्रोजेक्ट करायला येतात, तेव्हा करायला, बघायला ते सगळीच खूप मजा आहे. नक्कीच. आणि शीर्षक गीते इतकी उत्तम झालेलं आहे की त्याच्यात सावित्री आई असा जो उल्लेख आहे ना, तो मला विशेष भावला की सावित्रीबाई फुलेंचं कार्य महत्वाचं आहे, पण सावित्री आई, आणि एकदा का आई म्हटलं की सगळं आलं. तर ते शीर्षक गीताविषयी सुद्धा आदर्श शिंदे, उत्कर्ष शिंदे यांनी हे गाणं बनवलेलं आहे. आदर्श शिंदेचं संगीत दिलं, गायलं आहे सुद्धा. आणि मला फार असं वाटतं, सावित्रीबाईपेक्षा सावित्री आई म्हणून त्यांनी मनामनात घर केलं, जागा केली, कारण का त्यांचं कार्य एका आईसारखंच, आई इतकंच मोठं आहे. त्यामुळे खूप छान त्यांनी ते जुळवून आणलेलं आहे. आणि माझ्या मते जुळवून आणण्यापेक्षा ना, ती एक ऑटोमॅटिक भावना आहे वाटतं, बरोबर, जी ना त्याच्यातनं बाहेर पडलेली. खरंय. जसं आपण म्हणतो की ज्ञानज्योती तेव त्या ठेवा जिथे अज्ञान आहे, उजळू द्या अंधारलेली वाटही वैरीण आहे. आणि खरोखरच या अंधाराच्या वाटेत शिक्षणाचा दिवा घेऊन जाण्याचं कार्य ज्यांनी केलं ते महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरची ही मालिका आपण नक्की बघूया. आणि तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. वाहिनीला शुभेच्छा. आणि नेहमीच तुम्ही पत्रकारांच्या सुद्धा पाठीशी असता, त्यामुळे या सगळ्यातनं हा सगळा गोष्टी उलगडत जात असतात. आणि ज्या प्रकारे तुम्ही पत्रकारांचा मानसन्मान, आज इथे सगळ्या महिला पत्रकारांना तुम्ही स्टेजवर बोलावलं आणि त्यांचा मानसन्मान केला, त्याबद्दल सुद्धा कौतुक वाटतं. थँक्यू सो मच. मला इतकंच सांगायचं आहे की सावित्री ज्योतिराव फुले यांनी फक्त शिक्षणच नाही, पण अजून अनेक अशा गोष्टी केलेल्या आहेत ज्या या मालिकेमधनं लोकांच्या समोर येतील.
जसं सती प्रकरण त्यांनी थांबवलं, हो. विधवांना पुनर्वसत करण्याचं कार्य त्यांनी घेतलं, किंवा मुलगी जर जन्माला आली तर तिला आधीच मारून टाकलं, तर ते थांबवलं. अशा अनेक गोष्टी त्यांनी अशा अनेक रूढी त्यांनी थांबवल्या. त्यामुळे त्यांचं कार्य खूप मोठं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी या मालिकेतनं रसिक प्रेक्षकांसमोर येतील, जेणेकरून त्यांना हे कळेल की किती महत्त्वाची मालिका आहे, हा किती महत्त्वाचा मैलाचा दगड आहे. आज आपल्या घरी आपली मुलगी, आपली आई, आपली बायको, आपली आत्या, आपली मावशी, जे कोणी असतील, आज त्या मुळातच बाहेर पडून शिकतायत, कारण का सावित्रीबाईंनी तो वसा उचलला. खरंय, हे सगळं बघायला मालिकेत. खरंय. त्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, नक्की बघा ही एक महामालिका. धन्यवाद.